तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एसटी महामंडळाच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड दिले जात आहे। याची नोंदणी आणि कार्ड वितरणासाठी खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे। मात्र कंपनीमार्फत बुलढाणा शहरात आतापर्यंत केवळ एकच प्रतिनिधी नेमण्यात आल्याने शेकडो ज्येष्ठ नागरिकांना सोयी सुविधा अभावी उन्हात तात्काळात उभे राहावे लागत आहे। यामध्ये कंपनी आणि एसटी महामंडळामध्ये पूर्णपणे समन्वयाचा अभाव असल्याने ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। ज्येष्ठ नागरिकांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे। पिण्याच्या पाण्याचीही सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली नाही। शिवाय प्रक्रियेदरम्यान येत असलेला अडथळा यामुळे ज्येष्ठ नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून प्रमोद मिश्रा। तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेला काय तुमचं नाव आहे कुठून आले कसं झालं? माझं नाव आहे रुचिका सराफ। मी बुलढाण्यावरूनच आलेली आहे आणि ते अर्धे तिकीट करायसाठी आलेली आहे। पण आम्ही सकाळी 7 वाजेपासून इथे आलेले आहे, पण त्यांना फक्त नावं नोंदवून घेतले ना, आता काम करायसाठी कोणीच नाहीये। आणि बस बायांची गर्दी आहे, गर्दी पाहून माणूस चालला गेला। गर्दीमुळे काही व्यवस्थित कामच नाही, व्यवस्थित मॅनेजमेंट पण नाही किंवा लहान बाळ घेऊन आलेली यादी केली नाही, कोणीच नाहीये। सांगितलं तर ते म्हणून आमच्या अंडरनी आम्ही कॉन्ट्रॅक्टवर दिलेला आहे, तो प्रायव्हेट आहे, तो त्याच्यासोबत बोलून घ्या तुम्ही। आणि त्याची व्यवस्था आणि काय साहेब, या शासनानं कसं करायला पाहिजे की गाव परत येऊन हा कार्यक्रम व्हायला पाहिजे। आता इथे येऊन सकाळी आम्ही गेले बिन भाकरीची, आता काय करायचं आम्ही मातला शिंकेड मातला 200 रुपये घेऊन राहिले, पुन्हा आम्हाला सोयी नाही काही नाही इथे उन्हात उभं राहायला लागतं। एक दिवस फिरून राहिले मी आणि आज आलो तर कुठे इथे काय सोय नाही, ते गेला म्हणते निघून। काय 11:30 नंतर आलेले ते इथं, मग बाय येताना मग त्यांचं यायचं काम आहे ना। 200 रुपये घ्यायला लागले का, फुकट थोडीच करायला लागले, ते पैसे घ्यायला लागले ना, मग त्यांची व्यवस्था पाहिजे ना चांगली। ती 200 रुपये घ्यायला लागले। नमस्कार, माझं नाव अमोल गिरीधर गडली, आगार व्यवस्थापक बुलढाणा आगार। सध्या राप महामंडळातर्फे सर्व प्रवाशांकरिता त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि तिकिटांची लोकांना अडचण जाऊ नये याकरिता एक नवीन योजना चालू केलेली आहे। NCMC कार्ड योजना असं त्या योजनेचं नाव आहे। त्या अंतर्गत सर्व प्रवाशांना, जेवढे सवलतदारी प्रवासी असतील त्या सर्वांना 199 रुपयात राप महामंडळातर्फे एक कार्ड देण्यात येईल। त्या कार्डानुसार त्यांनी प्रवास करताना ते सोबत बाळगणे आवश्यक आहे। सोबतच सर्व प्रवाशांना या कार्डाद्वारे अमृत ज्येष्ठ नागरिक 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान तसेच दिव्यांग व्यक्ती व विविध सवलती या सर्वांकरिता हे कार्ड आवश्यक आहे। बुलढाणा आगारातर्फे आपण सर्व प्रवाशांना असे आवाहन करण्यात येते की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून प्रवास करताना आपण कार्ड बाळगल्यास आपल्याला तिकिटांची तसेच पैशांची अडचण जाणार नाही व आपल्याला लवकरात लवकर तिकीट मिळून आपला प्रवास सुखकर होईल याची काळजी घेता येईल।